मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची सोमवारी बैठक पार पडणार आहे। मनसे नेते, मुंबईचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांच्यामध्ये ही बैठक असेल। संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन केलं आहे। मातोश्री परिसरातील ड्रोन वापरावर MMRDAनं स्पष्टीकरण दिलं आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर POD टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यासाठी कॉरिडॉरचा अभ्यास करण्यासाठी कुर्ला ते वांद्रे मार्गे BKC पर्यंत ड्रोन सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती MMRDAनं दिली आहे। याकरता पोलीस दलाकडून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या, तर प्रत्येक सूचनेचं काटेकोरपणे पालन केल्याचं MMRDAनं सांगितलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ OBC असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशी सूचना शरद पवारांनी पदाधिकारी, आमदार, खासदारांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युतीच नको असा पुनरुच्चार पवारांनी केल्याचं सूत्रांकडून समजतं। मुंबई महापालिकेसाठी संघ आणि भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर काही नेत्यांसह संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मुंबईत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होणार आहे। 11 नोव्हेंबरला मुंबईत बैठकीचं आयोजन केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि काही मंत्र्यांसह राज्यातले महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे। आता 20 ऐवजी 40 स्टार प्रचारकांची यादी देता येणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 इतकी करण्यात यावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्याबाबत अजित पवारांनी भूमिका मांडली। निवडणुका जवळ आल्या की आरोप सुरू होतात असं अजित पवारांनी म्हटलंय। राजकीय कारकिर्दीमध्ये चुकीचं काम केलं नाही, चुकीचं काही झालं असेल तर चौकशी होईल असंही त्यांनी म्हटलंय। जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। जय पवार बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। बारामतीमधल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। पुणे जमीन गैरव्यवहाराच्या बातमीवर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। नेत्यांचे नातेवाईक जरी असले तरी चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली, तर जे सत्य आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे असं रोहित पवारांनी म्हटलंय। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजप आमदार प्रवीण दरेकरांची निवड करण्यात आली आहे। दरेकरांचा बहुमतानं विजय झालाय। जय कवळी आणि दरेकर यांच्या पॅनलचे 29 पैकी 29 उमेदवार विजयी झाले। मुंबई पालिकेच्या तोंडावर मनसेला धक्का बसलाय। कुर्ला उपविभाग अध्यक्षानं पक्षाला सोड चिठ्ठी दिली। उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेऊलकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे। अरविंद सावंतांनी जिल्ह्यात बैठक घेतली। या बैठकीला जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तसंच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालघरमध्ये निवडणुकीसाठी 15 प्रभागातनं 30 सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत। यासाठी 56 मतदान केंद्र निश्चित केली आहेत। तर पालघर शहरातील मतदार संख्या 55,000 इतकी आहे। पालघरमध्ये भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे। बँका आणि पतपेढ्यांमधनं पैसा मोठ्या प्रमाणामध्ये अचानक काढला जातोय, त्यावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे। निवडणुकांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत। डोंबिवलीत शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीला भाजपनं धक्का दिला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केणेसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक संतोष करे यांनी आज भाजपात प्रवेश केला। मुंबईमध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। न्यू माहीम स्कूलच्या स्ट्रक्चरल ऑडिटला आंदोलनादरम्यान विरोध करण्यात आला। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठी माणसं। डोंबिवलीमध्ये रनर्स आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातनं फ्रेंडशिप रनचं आयोजन केलं। आमदार रवींद्र चव्हाण, अभिनेता गश्मीर महाजनी, बॉक्सर साक्षी चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत रनला सुरुवात झाली। यामध्ये 6,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला।
राज्यामधील एसटी महामंडळामध्ये महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर दिव्यांग प्रवाशांसाठी देखील मेट्रो प्रवासात अशाच प्रकारची सवलत द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार दीपक केतके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केली आहे। दादरच्या शिवाजी पार्क मैदानाबाबत खेळाडूंनी मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं। मैदानाची दुरुस्ती, सपाटीकरण आणि देखभाल करण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे। गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली। मुंबईमधील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंदला गेलाय। अनेक भागातली हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदली गेली आहे। समीर ॲपनुसार शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 106 वर पोहोचला होता। माटुंगा पुलावर शिवशाही बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बसमधून धूर येऊ लागला। यावेळी बसमधल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये पुढच्या प्रवासासाठी पाठवण्यात आलेलं आहे। बसमध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास झालाय। एसटी महामंडळ पुन्हा तोट्यामध्ये आलेलं आहे। महामंडळ तोट्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांचं दरमहा वेतन देणं कठीण झालं, तर महामंडळाचा संचित तोटा 11,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलाय। महामंडळाला दिवाळीमध्ये मोठा फटका बसला असून 180 कोटींचा महसूल बुडाला। मुलगी सासरी आनंदी नसल्याच्या मुलीच्या पालकांच्या या जबाबामधून पतीला क्रूरतेच्या आरोपाखाली दोषी ठरवता येऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। एका महिलेनं आत्महत्या केल्यामुळे तिच्या पालकांनी जावई आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप केला होता। MMRDAनं अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं। पुलाची मजबूती आणि अधिक सुखकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे। IIT मुंबईच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे। एअर इंडियाच्या मुंबई ते लंडन विमानामध्ये तांत्रिक दोष झाल्यामुळे विमानानं 6 तास विलंबानं उड्डाण केलं। 12 वाजता विमान उड्डाण करेल अशी घोषणा करून देखील विमानानं उड्डाण केलं नाही, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर दिसून येतोय। रोहन, चौरे या परिसरात बिबट्याचा वावर आहे। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते।